नमस्कार मित्रांनो. निवडणुका होऊन नवीन सरकार बनत नाही तर आंदोलन सुरू झालेलं आहे. ज्येष्ठ कार्यकर्ते बाबा आढाव यांनी आत्मक्लेश आंदोलन सुरू केलं होतं. त्या आत्मक्लेशांना उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्याबरोबर अजित पवारांनीही हजेरी लावले. 3 दिवसाचं हे उपोषण त्यांनी मागे घेतलं. निवडणुकांमध्ये धनशक्तीचा होत असलेला वापर, EVMच्या बद्दल उपस्थित प्रश्नचिन्ह वगैरे वगैरे क्लेशग्रस्त होऊन त्यांनी आत्मक्लेश सुरू केले होते. हे सगळं बघता एक नवीन सिव्हिल सोसायटी किंवा जन आंदोलन उभं राहण्याचा विचार समोर येताना दिसतोय का? दिसत असेल तर याच्या मागे नेमकं कोण आहे, उद्देश काय आहे, हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. यातनं एक विषय सुरू होतो, तो म्हणजे शरद पवारांच्या राजकारणाचा द एंड आलाय का? शरद पवारांचं राजकीय करिअर कदाचित 2029 सालापर्यंतही चालू राहील. त्यांनी घोषित केलेलं आहे की ते आता पुन्हा नव्याने सुरुवात करणार आहेत, नवीन पुन्हा एकदा संघर्ष करणार आहेत. आणि त्यांनी वयाच्या 89व्या वर्षीही महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न करावेत, त्यात काही चुकीचं नाही आहे. पण शरद पवारांचं राजकारण ज्या गोष्टींभोवती फिरत होतं त्या गोष्टी कशा असतील? पुन्हा त्यातून शरद पवारांना महाराष्ट्राच्या राजकारणात एक फोर्स म्हणून, एक ताकद म्हणून उभं राहता येईल का? त्याच्याबाबतचा हा विचार आहे. या निवडणुकांच्या मध्ये असा अंदाज होता की महायुतीला बहुमत मिळेल, पण अजितदादांच्या राष्ट्रवादीपेक्षा तुतारीवाली राष्ट्रवादी, शरद पवारांची राष्ट्रवादी अधिक मोठा पक्ष म्हणून समोर येईल. या अजितदादांच्या पक्षाला 20-25 जागा मिळतील. महायुतीतला सगळ्यात तिसरा मोठा तो पक्ष असेल. आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 40-50 जागा मिळतील असा अंदाज अगदी महायुतीच्या बाजूनी कौल देणाऱ्यांनीही वर्तवला होता. पण या निवडणुकीतली सगळ्यात आश्चर्यकारक गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे लोकसभा निवडणुकीत ज्यांचा स्ट्राईक रेट सगळ्यात जास्त होता, 80% स्ट्राईक रेट होता, त्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा स्ट्राईक रेट सगळ्यात कमी राहिलेला आहे. 10तनं 8 जागा मिळाल्या लोकसभेच्या, म्हणजे विधानसभेच्या किमान 48 जागा शरद पवारांच्या पक्षाला मिळायला अपेक्षित होतं. प्रत्यक्षात मात्र 48च्या 4 आणि 8ची बेरीज केल्यावर जो आकडा येतो 12, तोही शरद पवारांच्या पक्षाला मिळालेल्या यशापेक्षा हा आकडा मोठा आहे. त्यांना अवघ्या 10 जागा मिळाल्या. 86 जागा लढल्या आणि 10 जागा मिळाल्या. लोकसभेत महाविकास आघाडीमध्ये ज्यांचा स्ट्राईक रेट सगळ्यात कमी राहिला, हे उभाटा सेनेचा, तो विरोधातला सगळ्यात मोठा पक्ष 20 जागांसह निवडून आलेला आहे. त्याने फरक काही पडला नसला तरी एक गोष्ट मात्र जाणवते, ती म्हणजे शरद पवारांच्या पक्षाचं विधानसभेतलं नेतृत्व जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड या द्वयीच्या हातात असणार आहे. काँग्रेसचेही बरेचसे मोठे नेते पराभूत झालेले आहेत आणि त्यामुळे काँग्रेसचं नेतृत्व कोण करणार? नाना पटोले निवडून आले, पण ते अगदी अशा हलक्या फुलक्या मार्जिननी निवडून आलेले आहेत. पण बाळासाहेब थोरात पडले, पृथ्वीराज चव्हाण पडले. त्यामुळे काँग्रेसचं नेतृत्व विधानसभेत कोण करणार? उभाटा सेनेचं तर काय घराण्याची परंपरा आहे. आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई, छोटे संजय राऊत म्हणजे सुनील राऊत, असे 3-4 लोक तरी उभाटा सेनेला, सुनील प्रभू आहेत, भास्करराव जाधव आहेत. तसं नाही म्हणायला त्यांच्याकडे एक नवीन नेतृत्व दिसत आहे. विधानसभेच्या निवडणुकांनंतर राज्यात महापालिकेच्या निवडणुका लवकरच घेतल्या जातील असं म्हटलं जाते. भाजपाची त्या दृष्टीने तयारीही सुरू झालेली आहे असं जाणवतंय. भाजपाच्या माजी नगरसेवकांकडनं, स्थानिक स्वराज्य पातळीवरच्या नेत्यांकडनं संघटनात्मक बैठका, कार्यक्रमांचं आयोजन करण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे
दिल्लीतल्या निवडणुकांबरोबरच महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्याही निवडणुकांचा धुरळा उडतं का ते बघणं महत्त्वाचं ठरतं. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेचं अस्तित्व पणाला लागणार आहे. दोघांसाठी, एकनाथ शिंदेंसाठी, उद्धव ठाकरेंसाठीही आणि राज ठाकरेंसाठीही या निवडणुकांमध्ये किती यश मिळतंय त्याच्यावर महाराष्ट्रातल्या राजकारणातलं त्यांचं भवितव्य अवलंबून असणार. पण शरद पवार यांच्या पक्षासाठी तसंच काँग्रेससाठी ती सोय असेल असं वाटत नाही. कारण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचं जे काही अस्तित्व आहे ते मुख्यतः ग्रामीण भागात आहे. म्हणजे अगदी पिंपरी चिंचवड महापालिका ही जिंकण्या एवढी ताकद, पुणे महापालिकेत विरोधी पक्ष म्हणूनही पुणे एवढी ताकद त्यांच्यामध्ये आहे असं वाटत नाही. आणि असं असताना जर काही समोर उरलंच नसेल, शेवटी माणूस संघर्ष करतो ते काहीतरी उद्दिष्टासाठी संघर्ष करतो. आणि त्यामुळे हा प्रश्न निर्माण होणार आहे की जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील तेव्हा महाविकास आघाडी एक आघाडी म्हणून लढेल का त्याच्यात उबाटा सेना वेगळी लढेल, काँग्रेस वेगळी लढेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस वेगळी लढेल. म्हणजे जे काय असेल तरी शरद पवारांचं त्यातलं स्थान दुय्यम नाही तिय्यम असणार आहे. दुसरा ज्याच्यातला मोठा फॅक्टर आहे तो म्हणजे सहकाराचं राजकारण. केंद्रीय सहकार मंत्री आहेत अमित शहा, केंद्रीय सहकार राज्यमंत्री आहेत मुरलीधर मोहोळ. म्हणजे तिथे हे महत्त्वाचं पद महाराष्ट्राला, त्याचं राज्यमंत्रीपद महाराष्ट्राला मिळालेलं आहे. जे अजितदादांसोबत आले आणि आमदार झाले त्यांचा सहकार वाचणार आहे. जे शरद पवारांबरोबर गेले त्यांचा सहकार कदाचित येणाऱ्या काळात बुडणार आहे. शरद पवारांचे अन्य पक्षातले जे हितचिंतक होते, भाजपातही त्यांचे म्हणजे नाव भाजपाचं पण काम शरद पवारांचं असं करणारे लोक होते, त्यांनाही आता भाजपा त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार आहे. मी नावं घेत नाही कारण कोणाविरुद्ध कारवाई करणार आहे हे साधारणतः सगळ्यांना माहिती आहे, पण त्याच्याबद्दल टायमिंग कधी आणि कशा प्रकारे कारवाई करणार, कशा प्रकारे त्यांचं दुकान बंद करणार हे आपण आत्ता नुसता अंदाज व्यक्त करू शकतो, त्याच्या पलीकडे काही नाही. म्हणजे शरद पवारांच्या राजकारणाची जी ताकद होती ती ताकद क्षीण होणार आहे. हे जे शिव, शाहू, फुले, आंबेडकरांचं राजकारण म्हणून जे केलं जात होतं ते करण्यासाठी जी रसद पुरवली जात होती ती मुख्यतः जे झोलावाला छाप NGO होते, निर्भय गँग असेल किंवा इतर असतील, जे शरद पवारांच्या आधारावर किंवा काँग्रेसच्या आधारावर आपलं समाजकारण करत होते, त्यांनाही या निवडणुकीतनं एक मेसेज गेलेला आहे. जे पत्रकार शरद पवारांच्या छत्र सावलीमध्ये पत्रकारिता करत होते त्यांनाही या निवडणुकीतनं एक धक्का बसलेला आहे. त्यातले अनेक पत्रकार आता अजितदादांची सलगी करतील, काही पत्रकार देवेंद्र फडणवीसांची सलगी करतील आणि देवेंद्र फडणवीसांना दिल्ली विरुद्ध महाराष्ट्राच्या अस्मितेचा चिअर लीडर वगैरे काहीतरी त्याचा जो चेहरा आहे ते बनवतील. देवेंद्र फडणवीस अशा लोकांना काही फार उभं करणार नाही ती गोष्ट वेगळी, पण यांच्याकडनं आता दिल्लीतल्या मोदी शहांच्या जोडीविरुद्ध महाराष्ट्रातले देवेंद्र फडणवीस हे काय तांदूळासाठी धर्म बदलणारे लोक, हे यांच्यासाठी राजकीय निष्ठा बदलायला फार वेळ लागत नाही. आणि त्यामुळे अशा प्रकारच्या भूमिका ते बदलू शकतील, पण त्याच्यामध्ये शरद पवारांचं नुकसान सगळ्यात जास्त होणार आहे. आणि मग अशा प्रसंगी महाराष्ट्राच्या राजकारणाचा किमान विरोधी स्पेसचा फोकस आपल्यावर राहावा यासाठी शरद पवार काय करणार हा प्रश्न मनात येतो. उद्धव ठाकरेंना कसं आहे की जर या नवीन सरकारमध्ये एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पद मिळालं नाही, गृहमंत्रीपद मिळालं नाही, किंवा धरून चाला त्यांनी निर्णय घेतला, मोठा निर्णय घेतला की शिवसेना या सरकारमध्ये थेट सामील न होता बाहेरनं पाठिंबा वगैरे देईल, मला वाटत नाही असं काही होईल, पण ते झालं तर सगळ्यात जास्त हुरूप उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा वाढणार आहे. कारण त्यांना असं दिसेल की ही संधी आहे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेविरुद्ध लढायची, आणि त्यामुळे त्यांना काहीतरी द रिझन टू एक्झिस्ट म्हणतात तशा प्रकारचं निमित्त मिळणार आहे. पण शरद पवारांचं स्थान महाराष्ट्राच्या राजकारणातनं हळूहळू मंदावलेलं आहे.
आता ते पुन्हा नव्याने प्रज्वलित होऊ शकेल अशी शक्यता कमी आहे. ते जर व्हायचं असेल तर सुप्रिया सुळेंना दिल्लीतलं राजकारण थांबवून तिकडे जे काय आंतरराष्ट्रीय संस्था आणि या सगळ्या गोतावळ्यातलं राजकारण थांबवून जमिनीवरचं राजकारण करावं लागेल. ते जर केलं नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसची तुतारी काही वाजणार नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.